हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 9 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये सखीने चक्क कान्हाला प्रपोज केलंय आणि तेव्हा सरकार, राजलक्ष्मी, किरण हे सगळे तेथे होते. त्यामुळे कान्हाला जबर धक्का बसला. सखी त्याला म्हणाली, कान्हा, मला माहिती आहे तुझं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे आणि आता तू सुद्धा मला आय लव्ह यू म्हण. मग कान्हा हा सखीला चक्क राजलक्ष्मी समोर, आपल्या मासमोर आय लव्ह यू म्हणणार का? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. पण त्यापेक्षा मोठा ट्विस्ट आलाय सरकारमुळे. सरकारने चक्क आपल्या गुंडांना कॉल केला आणि एक कपाट घरी घेऊन यायला सांगितलं. आणि जेव्हा हे कपाट घरी आलं तेव्हा सखी घरीच होती. सखी समोरच हे कपाट घरात आलं आणि या कपाटामध्ये तोच शॉलचा तुकडा आहे, गाय आणि वासराचा बॅच असलेला. मग या कपाटामध्ये तेजस्विनी तर नाहीये ना? सरकारने कपाटाच्या माध्यमातून तेजस्विनीला घरी तर बोलून घेतलं नाही ना? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. म्हणजे सरकारने चक्क तेजस्विनीला घरी आणलंय आणि तेजस्विनी घरात असली म्हणजे मोठा खुलासा होऊ शकतो, काहीतरी मोठा गोंधळ होऊ शकतो, एवढं मात्र नक्की. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकार ही घरातील सगळ्यांना, गौतम, परशुराम, उर्मिला, कुल्फी या सगळ्यांना म्हणते, चला मला रंग लावा. परंतु कोणाचीही सरकारला रंग लावण्याची हिंमत होत नाही. सगळे सरकारला चांगलेच टरकलेले असतात. सरकार म्हणते, कुणीच मला रंग लावत नाहीये, ठीक आहे मीच तुम्हाला रंग लावते. असं म्हणून सरकार लगेचच परशुरामला असं करते. परशुराम एका सेकंदात तिच्या हातात कलरची थाळी देतो आणि सरकार परशुराम समोर उभी राहते आणि म्हणते, तसंही तुझ्या आयुष्यात कोणताही रंग राहिलेला नाहीये. तुझं आयुष्य हे ब्लॅक अँड व्हाईट आहे, बेरंग आहे, तेवढाच रंग मी लावते. असं म्हणून ती आपला हात पुढे नेते. तर परशुराम चांगलाच घाबरतो आणि सरकार त्याला म्हणते, घाबरू नकोस, मी काय तुझ्या थोबाडीत नाही मारणार आहे, मी तर फक्त तुला रंग लावणार आहे. असं म्हणून ती परशुरामच्या गालाला एक बोट लावते, एवढासा रंग लावते आणि मग ती गौतमकडे मागे वळून पाहते आणि गौतमला म्हणते, गौतम, आजकाल तुला आहे ना लाल रंग खूप आवडतोय असं मला वाटतं. हे ऐकून गौतम तर घाबरतो, परंतु कुल्फीसुद्धा चांगलीच घाबरते. परशुराम तिला शांत करतो आणि लगेचच सरकार गौतमला रंग लावायला जावं लागते. पण या गौतमची लायकी नाहीये की मी त्याला स्पर्श करेल. असं म्हणून चक्क आपल्या बोटांवर अशी फुंकर मारते आणि हा उडलेला रंग, हवेत उडलेला रंग गौतमच्या गालावर जाऊन चिटकतो. म्हणजे सरकारने ब्लूटूथद्वारे त्याला रंग लावलेला असतो. उर्मिलाला तर ती गणतच नाही. आजकाल उर्मिला या मालिकेत का आहे हाच प्रश्न पडला आहे. आधी तर उर्मिला सरकारच्या खूप पुढे पुढे करायची, सरकार तिच्याशी बोलायची. पण आता सरकार उर्मिलाला रंगही लावत नाही, उर्मिलाशी काही बोलतही नाही. ती तशीच उभी राहते आणि मी खूप घाबरली आहे, खूप कन्फ्यूज आहे असं एक्सप्रेशन देत राहते. आणि मग सरकार या सगळ्यांना म्हणते, तुम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही आहे. तुम्ही काय घरातच रंगपंचमी खेळणार आहात का? मी बाहेर एवढी तयारी केली आहे, मंडप टाकला आहे, स्टॉल लावले आहेत. ते कशासाठी? आपले पाहुणे मंडळी येणार आहेत. सगळ्यांनी आत्ताच्या आत्ता तयार व्हायचं, कपडे चेंज करायचे आणि बाहेर यायचं. तसंही आज तुमची माझ्यापासून सुटका आहे, कारण आज तुमच्याकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही आहे. कारण आज माझा तुरुपचा एक्का येणार आहे. आज माझी चीफ गेस्ट येणार आहे, राजलक्ष्मी किर्लोस्कर. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं की ही राजलक्ष्मी किर्लोस्कर नेमकी आहे तरी कोण आणि सरकार तिला बोलवण्यासाठी एवढी एक्सायटेड का आहे? सरकार म्हणते, आज मी तिच्याबरोबर रंगपंचमी खेळणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा एन्जॉय करा. कान्हा आणि सखी कुठे आहेत? पण कुणीच उत्तर देत नाही. आणि सरकार म्हणते, ठीक आहे, त्यांना सुद्धा आपल्याबरोबर घेऊन या. असं म्हणून सरकार ही बाहेर निघून जाते. इकडे सरकारच्या बंगल्याबाहेर रंगपंचमीची धूमधाम असते आणि सखी पळत असते. सखीच्या मागे जान्हवी, किरण आणि आणखीन दोघे कोणीतरी पळत असतात. ते कोण आहेत देवास ठाऊक. आणि सखी पळत असते आणि एका जागी थांबून म्हणते, नाही या, कुणीच मला रंग लावायचा नाही. किरण, जान्हवी, मला रंग लावायचा नाहीये. तर जान्हवी विचारते, काय बोलतेस तू? रंग लावायचा नाही? का रंग लावायचा नाही? आज रंगपंचमी आहे, रंग मी तुला लावणारच. तर सखी म्हणते, मी असं म्हणत नाहीये की रंग लावायचाच नाही, मी असं म्हणतेय की थांबा, मला आत्ता रंग नका लावू, मला पहिला रंग लावण्याचा अधिकार दुसऱ्या कोणाचा तरी आहे. जान्हवी विचारते, हां, कोणाचा पहिला अधिकार आहे? तर सखी सांगते, कान्हाचा.
हे ऐकून किरण आणि जान्हवी खूप खुश होतात, तर सखी लाजते. पण आपल्या सखीला पहिला रंग लावायचा सोडून कान्हा आपल्या उद्दिष्टाच्या मार्गावर पुढे पुढे जात असतो. तो पार्किंगमध्ये उभा असतो आणि तेवढ्यात काल ज्या बँकेच्या माणसाशी तो बोलला होता तो माणूस तेथे येतो आणि म्हणतो, सर तुम्हीच मला काल कॉल केला होता का? मी बँकेतून आलोय. कान्हा सांगतो, हो मीच तुम्हाला कॉल केला होता आणि मला हे खूप आवडलंय. आज सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही कामासाठी येथे आला आहात. तर हा बँकेचा माणूस म्हणतो, सर आपल्या बँकेसाठी काही पण, आणि हे माझं कामच आहे. पण तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करणार आहात? तर कान्हा सांगतो, 1 कोटी रुपये. हे ऐकून या बँकेतील माणसाला आश्चर्याचा धक्काच बसतो. तो विचारतो, 1 कोटी रुपये आणि इतक्या मोठ्या इन्व्हेस्टमेंटबद्दल तुम्ही असं पार्किंगमध्ये माझ्याशी बोलताय? तर कान्हा सांगतो, कसं आहे ना, मला इन्व्हेस्टमेंट तर करायची आहे, पण मला तुम्हाला काहीतरी माहितीसुद्धा विचारायची आहे आणि ती माहिती मी माझ्या ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये नाही विचारू शकत, त्यामुळे तुम्हाला येथे बोलवलं आहे. हा बँकेतला माणूस विचारतो, सर कसली माहिती विचारायची आहे? तर कान्हा म्हणतो, घाबरण्याची गरज नाही आहे, मी काय फ्रॉड वगैरे नाही आहे, मला फक्त एक नॉर्मल माहिती विचारायची आहे. आणि त्याच वेळेस एक माणूस कान्हा आणि या बँकेवाल्या माणसाचं बोलणं ऐकत असतो. आता हा माणूस कोण आहे? हा परशुराम आहे, गौतम आहे, की सरकारचा एखादा माणूस, हे काही आपल्याला कळू शकलेलं नाहीये, पण तो लपून त्यांचं बोलणं ऐकत असतो. आणि कान्हा या माणसाला विचारतो, तुमच्या बँकेमध्ये सरकारचं सुद्धा अकाउंट आहे ना? तर लगेचच हा माणूस म्हणतो, बँकेवाला माणूस, सरकार हो म्हणजे तेजस्विनी वहिनी का? कान्हा म्हणतो, हो हो तेजस्विनी कामत, त्यांच्याबद्दलच मी बोलतोय. तर हा माणूस सांगतो, हो मागील 20 वर्षांपासून त्यांचं आमच्या बँकेत अकाउंट आहे. जेव्हा राघव साहेब होते ना, तेव्हापासून त्यांचं आमच्या बँकेमध्ये अकाउंट आहे. कान्हा विचारतो, अरे वा, म्हणजे तुम्हाला चांगलीच माहिती आहे. मला आहे ना थोडं तुम्हाला विचारायचं होतं. असं म्हणून कान्हा हा आपल्या खिशातून 2 कागद बाहेर काढतो. एका कागदावर खऱ्या तेजस्विनी कामाची सही असते, जी तिने सखीच्या इन्शुरन्स पेपरवर केली होती, आणि दुसऱ्या याच्यावर सरकारची सही असते, जी तिने कान्हाच्या अपॉइंटमेंट लेटरवर केली होती. आणि कान्हा या बँकेतील माणसाला या दोन्ही सह्या दाखवतो आणि विचारतो, तुम्हाला या 2 सह्यांमध्ये फरक नाही का वाटत? तर हा बँकेतला माणूस सांगतो, हो आहे ना, ही 20 वर्षांपूर्वीची सही आहे तेजस्विनी मॅडमची आणि ही आत्ताची सही आहे सरकारची. कान्हा विचारतो, तुम्हाला एवढं कसं माहीत? तर हा बँकेतला माणूस सांगतो, अहो या सहीमुळे तर 12 वर्षापूर्वी आमच्या बँकेत खूप मोठा राडा झाला होता, त्यामुळे माझ्या हे लक्षात आहे. हे ऐकून कान्हाला धक्काच बसतो की या सहीवरून बँकेत एवढा मोठा राडा का झाला होता, एवढा मोठा गोंधळ का झाला होता. आणि इकडे सखी ही अजूनसुद्धा कान्हाची वाटच पाहत असते. जान्हवी तिला म्हणते, काय यार सखे, कधी यायचा तुझा कान्हा? तो अजून आलेलाच नाहीये, आम्हाला रंगपंचमी खेळायची आहे, आम्ही सगळे थांबलोय. सखी म्हणते, अगं येईल ना तो, पण मला त्याच्याकडूनच पहिला रंग लावून घ्यायचा आहे. जान्हवी म्हणते, ठीक आहे तू वाट पाहत बस, आम्ही आमचं जातो खेळायला. असं म्हणून जान्हवी, किरण आणि बाकीचे सगळे रंगपंचमी खेळायला निघून जातात. आणि त्याच वेळेस राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजेच कान्हाची माँ तेथे येते आणि ती कामतांच्या घरी आलेली असते. सरकारने तिला आमंत्रण दिलेलं असतं. ती या समारंभात आलेली असते आणि सगळीकडे सरकारला पाहत असते. आणि तेवढ्यात सरकारची सुद्धा एंट्री होते. बॅकग्राऊंडमध्ये सरकार सरकार असं म्युझिक सुरू असतं. या दोघीही एकमेकींना पाहतात आणि मग राजलक्ष्मी ही सरकार जवळ येते आणि सरकार राजलक्ष्मीला होळीच्या शुभेच्छा देते. तेव्हा राजलक्ष्मी उत्तर देते, मला हा रंगांचा सण आवडत नाही. तर सरकार प्रत्युत्तर देते, मला तर हा रंगांचा सण खूप आवडतो, मला तर रंग खूप आवडतात. राजलक्ष्मी उत्तर देते, मला रंग आवडत नाही. तर सरकार म्हणते, काय रंग आवडत नाही तुम्हाला? असं कुठे असतं का? रंग आहे तर आयुष्य आहे, रंग नसले की आयुष्य बेरंग होऊन जातं आणि प्रत्येक रंग काहीतरी सांगत असतो. रंगांना सुद्धा आपापली एक गोष्ट असते. असं म्हणून सरकार लाल रंगाची थाळी उचलते आणि ती राजलक्ष्मी समोर पकडते. तर राजलक्ष्मी उत्तर देते, नाही मला हा लाल रंग आवडत नाही. सरकार विचारते, लाल रंग आवडत नाही आणि मला फक्त लाल रंगच आवडतो. परंतु राजलक्ष्मीला लाल रंग आवडत नाही, त्यामुळे सरकार ही लाल रंगाची थाळी बाजूला ठेवून देते आणि मग हा एक दुसरा रंग घेते, गुलाबी रंग, आणि राजलक्ष्मीला न विचारता चक्क तिला हा रंग लावते आणि तिच्या संपूर्ण तोंडाला तिला रंगाने माखूनच टाकते. त्यामुळे राजलक्ष्मीला खूप त्रास होतो, कारण कितीही नाही म्हटलं
तरी राजलक्ष्मीचं आता वय झालंय आणि तिच्या नाकात तोंडात सगळीकडे हा रंग जातो. सरकार हसू लागते. राजलक्ष्मीला मात्र खूप राग आलेला असतो. या सरकारने मला न विचारता मला रंगाने भरवलं म्हणून ती खूप चिडते. सरकार मात्र खूप खुश असते. कशी जिरवली, आणि राजलक्ष्मी तिचा चष्मा काढते. तर इकडे कान्हा बँकेतल्या या माणसाशी बोलत असतो आणि विचारतो, तुम्हाला ही 12-15 वर्षांपूर्वीची गोष्ट कसं काय लक्षात आहे? तर हा माणूस सांगतो, अहो साहेब, तेव्हा आमची बँक नवीन होती आणि राघव साहेबांसारख्या मोठ्या माणसाचं आमच्या बँकेत अकाउंट होतं. तेजस्विनी वहिनींचं आमच्या बँकेत अकाउंट होतं आणि चक्क त्यांच्या अकाउंटमधून 15 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न झाला. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा सही चेक केली तर तेजस्विनी वहिनींची सही ही वेगळी होती. कान्हा विचारतो, असं कसं, कोणत्या माणसाने वेगळी सही केली? तर हा बँकेतला माणूस सांगतो, स्वतः तेजस्विनी वहिनींनीच सही केली होती. कान्हा कन्फ्यूज होतो आणि विचारतो, हे तुम्ही काय बोलताय? स्वतः तेजस्विनी कामतनेच सही केली आणि मग ती सही त्यांच्या सहीपेक्षा वेगळी कशी असू शकते? तर हा बँकेतला माणूस सांगतो, आम्हाला सुद्धा खूप कन्फ्युजन झालं होतं तेव्हा. काहीच कळत नव्हतं की तेजस्विनी वहिनींनी स्वतः सही केली, मग त्यांची सही चुकली कसं काय? आणि त्या काळामध्ये आमच्या बँकेत ना CCTV कॅमेरा नव्हता. मग आम्हाला सगळ्यांना शंका आली, नक्कीच एखादा त्यांचा डुप्लिकेट असेल, त्यांच्यासारखी वेशभूषा करून आला असेल आणि पैसे लुबाडण्याचा प्रयत्न केला. मग राघव सर स्वतः आले होते. त्यांनी लेखी तक्रार नोंदवली, पोलीस कंप्लेंट झाली आणि पुढे त्याचा काही शोध लागला नाही. पण आमची बँक नवीन असल्यामुळे त्याची खूप चर्चा झाली होती. कान्हाला काही कळतच नाही. कान्हा विचारतो, मग पुढे काय झालं? हा बँकेतला माणूस सांगतो, मग पुढे तेजस्विनी मॅडम 3 वर्षानंतर आल्या आणि त्यांनी ऑफिशियली आपली सही चेंज केली. आधीची सही आणि नंतरची सही चेंज केली. कान्हा विचारतो, मला त्या 2 सह्या पाहता येतील का? तर हा बँकेतला माणूस सांगतो, नाही सर, मी तुम्हाला ते नाही दाखवू शकत, माझ्याकडे ती ऑथॉरिटी नाही आहे. पण तुम्ही एवढं सगळं का विचारताय? कान्हा हा काहीच बोलत नाही आणि त्याच्या खिशातून एक पैशांचं पाकिट बाहेर काढतो आणि म्हणतो, हे घ्या तुम्ही. पण कान्हा आणि या बँकेतल्या माणसाला कुणीतरी लपून पाहत असतं. आता हा व्यक्ती कोण आहे हे तर आपल्याला काही कळलेलं नाहीये. हा माणूस विचारतो की हे काय आहे? तर कान्हा सांगतो, ही काही इन्व्हेस्टमेंट नाहीये, हे तुमचं बक्षीस आहे. तुम्ही होळीच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी इथपर्यंत आला, मला एवढी माहिती दिली ना, त्याबद्दलचं हे बक्षीस. तुम्ही आता जाऊ शकता. मी तुम्हाला नंतर कॉल करून इन्व्हेस्टमेंटसाठी बोलून घेईल. हा माणूस खूप खुश होतो. थँक्यू सर म्हणून तेथून निघून जातो. आणि तेवढ्यात कान्हाला वाटतं की कुणीतरी आपल्याला पाहत होतं, कुणीतरी आपलं बोलणं ऐकत होतं. परंतु हा लपून ऐकणारा माणूस तोपर्यंत गायब झालेला असतो. त्यामुळे कान्हाला काही कळतच नाही. तर इकडे राजलक्ष्मी सरकारवर खूप चिडते आणि तिला जाब विचारते, ही काय पद्धत आहे रंग लावण्याची? तर सरकार म्हणते, आमच्या इकडे असाच रंग लावतात आणि डोंट बी स्पॉइल स्पोर्ट. येथे सगळी इतका एन्जॉय करताय, मस्त रंग खेळताय आणि तुम्ही उगाच चिडचिड करू नका. मी तुम्हाला नॉर्मल रंग तर लावलाय, त्यात एवढं चिडायचं काय आहे? आणि तुम्हाला काय त्रास झाला का? असं म्हणून सरकार राजलक्ष्मी जवळ येते आणि म्हणते, तुम्ही माझे 3 इन्व्हेस्टर्स पळवले, माझ्या हक्काचं कॉन्ट्रॅक्ट पळवलं, त्याचबरोबर तुम्ही माझे 70 एम्प्लॉईज आमिष दाखवून माझ्या कंपनीपासून दूर नेले. तेव्हा मला किती त्रास झाला असेल आणि तुम्हाला एवढासा रंग लावला मी, त्याचा त्रास झालाय का? राजलक्ष्मी खूप चिडते आणि म्हणते, मला खरा त्रास तेव्हा झाला होता जेव्हा तू माझ्या मुलाला. पण राजलक्ष्मी याच्यापुढे काही बोलतच नाही. सरकार विचार करते, मी या बाईच्या मुलाला म्हणजे? राजलक्ष्मी काहीच न बोलता तेथून निघून जाते. सरकारला मोठा धक्काच बसतो. माझा आणि या राजलक्ष्मी किर्लोस्करच्या मुलाचा काय संबंध? ही असं का बोलली? हाच विचार सरकार करत असते. आता सरकार या गोष्टीला एवढं सिरियसली घेते की सोडून देते, हे तर आपल्या येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेल की सरकारने राजलक्ष्मीचं हे बोलणं सिरियसली घेतलंय का, की तू माझ्या मुलाला की नाही. आणि मग राजलक्ष्मी स्वतःचे हात आणि चेहरा धुण्यासाठी पाणी शोधत असते. पण तेथे बादलीमध्ये पाणीच नसतं. सखी तेथे येते आणि विचारते, आजी काय शोधताय तुम्ही? तुम्हाला पाणी हवंय का? राजलक्ष्मी हो म्हणते आणि सखीच्या हातामध्ये पिचकारी असते. या पिचकारीमध्ये पाणी भरलेलं असतं. सखी म्हणते, तुम्ही हातांची ओंजळ करा. राजलक्ष्मी हातांची ओंजळ करते आणि सखी तिच्या हातामध्ये पाणी ओतते या पिचकारीने. मग राजलक्ष्मी स्वतःचे हात धुते, स्वतःचं तोंड धुते आणि एवढ्याशा पिचकारीच्या पाणीमध्ये ती एकदम कोरी करकरीत होते. तिच्या चेहऱ्याचा सगळा रंग पुसला जातो. ती स्वतःचा चेहरा पुसते, चष्मा घालते आणि सखीकडे वळून पाहते. तेवढ्याच सखीला आठवतं, अरे या तर त्याच आजी आहेत जेव्हा आपण मकर संक्रांतीची पूजा करायला सूर्यमंदिरात गेलो होतो आणि यांची आपली भेट झाली होती. आपण यांना लो बीपीचा त्रास असल्यामुळे
तिळगुळाचा लाडू खाऊ घातला होता हे सगळं सखीला आठवतं. आणि सखी विचारते, आजी तुम्ही मला ओळखलत का? आपली मंदिरात भेट झाली होती. आणि राजलक्ष्मीला सखीचा तिटकार आहे, त्यामुळे ती म्हणते हो हो ओळखलं. आणि सखी ही राजलक्ष्मीच्या पाया पडते. राजलक्ष्मी तिला आशीर्वाद देते. सखी तिला हॅप्पी होळी म्हणते. राजलक्ष्मी तिला हॅप्पी होळी म्हणते. सखी विचारते, काय झालं आजी, तुम्हाला रंग खेळायला नाही आवडत का? तर राजलक्ष्मी म्हणते, नाही मला रंग खेळायला आवडत नाही. आणि ती तेथून जाऊ लागते. तर सखी म्हणते, आजी तुम्हाला रंग खेळायला आवडत नाही, पण नकळतेपणे तुम्ही मला रंग लावलाय. म्हणजे आजीच्या हाताचा रंग सखीच्या हाताला लागलेला असतो आणि सखी खूप खुश होते. पण आजीला मात्र हे आवडत नाही, कारण या कान्हाचं माझ्या सखीबरोबर लग्न झालंय असं आजीला माहिती आहे. परंतु ही सखी म्हणजे त्या तेजस्विनी कामतची मुलगी, ज्या तेजस्विनी कामतने माझ्या मुलाचा खून केलाय. त्यामुळे राजलक्ष्मीला सखी तेवढीशी आवडत नाही. पण ज्या दिवशी तिला कळेल की तेजस्विनी कामतची मुलगी सखी आणि मनस्विनी सरकार वेगवेगळे आहेत, यात सखीचाही दोष नाहीये आणि तेजस्विनीचाही दोष नाहीये, आणि सखीचा चांगला स्वभाव ज्या दिवशी राजलक्ष्मीला कळेल, या दोघींची गट्टी चांगली जमणार यात शंका नाही. आणि इकडे कुल्फी अजूनही नाराज असते, खूप दुःखी असते आणि तिला उर्मिला समजवण्याचा प्रयत्न करते, बाळा खेळ, सगळे किती एन्जॉय करताय. परंतु कुल्फी काहीही खेळायला तयार होत नाही. गौतम आणि परशुराम तेथे असतात, ते सुद्धा होळी खेळत असतात. मीनाक्षी कोणत्या दौऱ्यावर गेलीये देवास ठाऊक. राजलक्ष्मी आणि कान्हा एकमेकांच्या समोर येतात. राजलक्ष्मीने कान्हाला सांगितलंच नसतं की मी सरकारच्या बंगल्यावर कामतांच्या इथे होळी साजरी करायला येणार आहे. आणि राजलक्ष्मीला पाहून कान्हाला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो, मा तू येथे? तर राजलक्ष्मी सांगते, हो मला सरकारने बोलवलं होतं आणि तिने माझ्याबरोबर जे काही केलंय ना ते सांगू का तुला? कान्हा विचारतो, काय केलं सरकारने? आणि राजलक्ष्मी झालेला सगळा प्रकार सांगते की सरकारने जबरदस्तीने राजलक्ष्मीच्या चेहऱ्याला रंग लावला. हे ऐकून कान्हा खूप चिडतो आणि म्हणतो, मा सरकारने तुमच्याबरोबर हे चांगलं नाही केलंय. आता त्या सरकारला आहे ना मी चांगलाच धडा शिकवतो, याचा हिशेब त्यांना चुकता करावा लागणारच. असं म्हणून कान्हा दातओठ खातो. पण त्याच वेळेस सरकार तेथे पोहोचते आणि राजलक्ष्मी आणि कान्हा एकमेकांशी काहीतरी बोलताय हे ती पाहते. तेवढ्यात जान्हवी तेथे येते आणि कान्हाला म्हणते, अरे कान्हा तू इथे काय करतोय? तिकडे ती सखी थांबलीये, मला पहिला रंग माझा कान्हाच लावेल असं म्हणत, चल माझ्याबरोबर. तर जान्हवी ही राजलक्ष्मीला पाहते आणि म्हणते, आजी प्लीज मी याला नेऊ का? राजलक्ष्मी काहीच बोलत नाही आणि जान्हवी कान्हाचा हात पकडते, कान्हाला तेथून घेऊन जाते. आणि सरकार हे सगळं पाहत असते. ती विचार करते, ही राजलक्ष्मी किर्लोस्कर आणि हा कान्हा नेमकं काय बोलत असतील, या दोघांमध्ये संबंध तरी काय आहे? जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्टसाठी गेलो होतो तेव्हा सुद्धा या दोघांची बॉन्डिंग आपण पाहिली होती. कान्हा मला डबल क्रॉस तर करत नाहीये ना? या राजलक्ष्मीला तो मिळालेला तर नाहीये ना? हाच विचार सरकार करत असते. आणि इकडे राजलक्ष्मी मात्र चिडलेली असते की कान्हा त्याचं उद्दिष्ट विसरून या सखी जान्हवी यांच्याच मागे लागलाय. आणि इकडे सखी एकदम पोजमध्ये उभी असते की आता कान्हाची एंट्री होईल आणि मग आमचा डान्स सुरू होईल. आणि तेवढ्यात आपल्या हिरोची कान्हाची एंट्री होते. बॅकग्राऊंडमध्ये लय 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 भारी मस्तीची पिचकारी हे लय भारी चित्रपटातील होळीचं गाणं सुरू होतं. आणि कान्हा हा सखीच्या दिशेने पुढे येतो. सखीला अत्यानंद होतो की माझा हिरो आलाय आणि आता मला रंग लावणार आहे. कान्हा सखीच्या जवळ येतो. सखी त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत असते आणि कान्हा सगळं विसरून गेलेला असतो की मला सखीपासून लांब राहायचंय. सखी मला आय लव्ह यू म्हणू शकते, म्हणून मला तिला इग्नोर करायचंय. फक्त बेडरूममध्ये तो करतो, पण होळीच्या दिवशी तो सगळं विसरून गेलाय आणि तो सुद्धा या होळीच्या रंगात पूर्ण रंगून गेलेला असतो. तो सखीजवळ येतो आणि सखीच्या दोन्ही गालांना खूप प्रेमाने रंग लावतो. सखी आणि कान्हा दोघे एकमेकांकडे पाहत राहतात. बॅकग्राऊंडमध्ये आला होळीचा सण लय भारी चल नाचूया हे गाणं सुरू असतं. आणि मग सखीच्या हातात तर रंग नसतो, त्यामुळे सखी खूप रोमॅन्टिक होते. आता कान्हाने तिला रंग लावलाय, मग सखीलाही त्याला रंग लावायचा असतो. त्यामुळे सखी चक्क कान्हाची कॉलर पकडते, कान्हाला स्वतःच्या जवळ ओढते आणि कान्हाच्या गालावर आपला गाल घासते आणि हाताने न लावता गालानेच कान्हाला रंग लावते. त्यामुळे कान्हा भलताच खुश होतो. आणि मग सखी आणि कान्हा एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवून जातात. तेवढ्यात सखी ही जोरात वळते आणि तिचे केस कान्हाच्या चेहऱ्याला लागतात. आणि हे पाहून जान्हवी किरणला सुद्धा आनंद होतो की आपले मित्रमैत्रीण किती छान रोमांस करताय. आणि मग कान्हा सखीच्या मागे पळत असतो, सखी पुढे पळत असते
आणि कान्हा हार्ट अटॅक आल्याचं नाटक करतो, हृदयाला हात लावतो. सखी घाबरून विचारते, काय झालं कान्हा? आणि सखी थांबल्यानंतर कान्हा आपल्या हातात पाण्याची बादली घेतो. सखी घाबरते की कान्हा आता मला ओलं करणार आहे. सखी पुढे धावते, कान्हा तिच्या मागे मागे धावतो आणि एके ठिकाणी येऊन सखी थांबते. म्हणजे सखीला हे आधीपासून माहीत होतं की या होळीमध्ये कान्हा बादली घेऊन माझ्या मागे धावणार आहे. मग तो माझ्या मागे धावला का मी जेथे आय लव्ह यू लिहून ठेवलंय तेथे मी जाऊन थांबेल. कान्हा माझ्यावर पाणी बादली फेकेल आणि मी बाजूला होऊन जाईल आणि कान्हाला आय लव्ह यू दिसेल. सखीने हे सगळं आधी इमॅजिन करून ठेवलं होतं आणि अगदी तसंच घडतं. कान्हा सखीच्या मागे ही पाण्याची बादली घेऊन जातो. सखी त्याच ठिकाणी जाऊन उभी राहते जिथे तिने आय लव्ह यू कान्हा असं लिहिलेलं असतं, फक्त रंगांनी ते झाकलेलं असतं. आणि मग कान्हा हा सखीला म्हणतो, आत्ता कसं, आता मी तुम्हाला भिजवतो. आणि सखी नाटक करते की आता माझं काही खरं नाही, कान्हा तर मला भिजवणारच. कान्हा सखीच्या अंगावर पाणी फेकून मारतो आणि सखी त्याच वेळेस बाजूला सरकते आणि हे संपूर्ण बादलीतलं पाणी भिंतीवर जाऊन पडतं, जेथे सखीने आधीपासूनच आय लव्ह यू कान्हा असं लिहिलेलं असतं. आणि या नावावरचं जे काही गुलाल लावलेला असतो, रंग लावलेला असतो, तो पाण्याने बाजूला होतो आणि आय लव्ह यू कान्हा असं स्पष्ट कान्हाला दिसतं. सखी या नावाच्या बाजूला उभी राहते, म्हणजे सखीनेच हे लिहिलंय असं कान्हाला समजायला हवं. आणि हे पाहून कान्हाला जबर धक्काच बसतो. आणि मग सरकार, राजलक्ष्मी किर्लोस्कर, गौतम, परशुराम हे सगळे तेथे जमा होतात की सखीने हे काय करून ठेवलंय. कान्हा हा या आय लव्ह यू कान्हाकडे आणि सखीकडे एकटक पाहतच राहतो. शेवटी त्याला जी भीती होती ती भीती खरी ठरलेली असते आणि सखीने त्याला प्रपोज केलेलं असतं. परशुराम, गौतम या सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. तर पहिल्यांदाच किरण, जान्हवी आणि सरकार यांना खूप आनंद होतो की सखी कान्हाला आय लव्ह यू म्हणाली. परंतु राजलक्ष्मीचा चेहरा मात्र पाहण्यासारखा होतो, तिला खूप राग येतो. म्हणजे या सखीने आपल्या कान्हाला आय लव्ह यू म्हटलंय, कान्हा आपल्या उद्दिष्टापासून दूर जातोय, त्यामुळे ती चिडलेली असते. आणि मग सखी ही कान्हाला म्हणते, कान्हा शेवटी तुझ्या प्रेमाच्या रंगात मी रंगलेच, तुझ्या प्रेमाने मला जिंकलं आणि मला माहिती आहे की तुझंसुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे. मला फक्त तुझ्या तोंडून ते ऐकायचं आहे. कान्हा आय लव्ह यू, तुझंसुद्धा माझ्यावर प्रेम आहे का असं ती कान्हाला विचारते. पण कान्हाला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही, कारण एक वेळ राजलक्ष्मी नसती तर कान्हा आय लव्ह यू टू म्हणाला असता. पण आता आपल्या आजीसमोर सखीला आय लव्ह यू कसं म्हणावं हाच प्रश्न कान्हाला पडतो आणि कान्हा तेथे तसाच उभा राहतो आणि आजचा एपिसोड संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकानंतर एक ट्विस्ट आले, होळी पाहायलासुद्धा खूप मजा आली. परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू सखी कान्हाच्या मागेच लागेल, काहीही कर पण मला आय लव्ह यू टू म्हणच. आणि कान्हा आता काय करेल हे तर आपलं दाखवलं गेलं नाही आहे, हे तर उद्याच्या एपिसोडमध्येच कळेल. पण आजी खूप चिडलेली असणार आणि सरकारसुद्धा कान्हाच्या उत्तराची वाट पाहत असेल की कान्हा काय उत्तर देत होते. आणि मग दुसऱ्या दिवशी सरकार तिच्या गुंडांना कॉल करेल आणि म्हणेल, मला एक कपाट हवं आहे, ते कपाट माझ्या घरी माझ्या रूममध्ये शिफ्ट करा. आणि जेव्हा हे गुंड हे कपाट घेऊन घरी येणार तेव्हा सखी तेथे असेल आणि या कपाटामध्ये सखीला चक्क त्याच ब्लँकेटचा बॅच दिसणार, ज्यावर गाय आणि वासराचं चिन्ह आहे. आणि हे पाहून सखीला जबर धक्काच बसेल. सरकारने जे कपाट मागवलंय त्यामध्ये हे ब्लँकेट कसं, हाच प्रश्न सखीला पडणार. मग आता या कपाटामध्ये फक्त ब्लँकेट आहे की स्वतः सखीची खरी आई तेजस्विनी आहे, हे पाहणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.